नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्क्रीट सिरीज साठी अरिथमेटिक मीन कसा फाइंड आउट केला जातो हे पाहणार आहोत. तर डिस्क्रीट सिरीज साठी दोन मेथडने आपण अरिथमेटिक मीन फाइंड आउट करणार आहे. फर्स्ट मेथड आहे डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय आहे? x बार इज इक्वल टू समेशन ऑफ 8 इंटू f इंटू x डिवाइडेड बाय n. आणि शॉर्टकट मेथड साठी फॉर्म्युला काय आहे? x बार इज इक्वल टू a प्लस समेशन f इंटू d डिवाइडेड बाय n. आता ह्याच्यात जे जे f म्हणजे काय, x म्हणजे काय, n म्हणजे काय, हे सगळे पॅरामीटर मी इथे लिहिलेले आहेत. पहा, x म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ ईच ऑब्झर्वेशन इन गिवन डेटा. तुम्हाला जो डेटा दिला जाईल त्याच्यात ज्या ज्या ऑब्झर्वेशन दिले त्यांच्या व्हॅल्यूज म्हणजे तुम्ही काय करणार आहे, अजून x करणार आहे. त्याच्यानंतर f म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ ईच ऑब्झर्वेशन इन गिवन डेटा. म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशनची काही ना काहीतरी फ्रिक्वेन्सी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेली असेल. n म्हणजे काय, सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी. ज्या फ्रिक्वेन्सी दिल्या त्या सर्वांची टोटल म्हणजे समेशन म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, त्याला n म्हणणार आहे. त्याच्यानंतर a म्हणजे काय, हा शॉर्टकट मेथडसाठी a तुम्हाला जे जे ऑब्झर्वेशन दिले त्यातलं कोणतीही एक व्हॅल्यू आपण a म्हणून कन्सिडर करणार आणि त्याच्यानंतर प्रत्येक ऑब्झर्वेशन त्या व्हॅल्यू पासून किती डेविएट होते ते काढणार आपण d नुसार. d इज इक्वल टू काय, x मायनस a. आणि d म्हणजे काय आहे, डेविएशन ऑफ x फ्रॉम a. ठीक आहे. तर आता आपण वन बाय वन या एक्झाम्पल्स पाहूया. डायरेक्ट मेथडचे आणि शॉर्टकट मेथडचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेले बघा. आता फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. काय म्हटलंय बघा, कॅल्क्युलेट अरिथमेटिक मीन फॉर द फॉलोइंग डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता तुम्हाला हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिले. हे x म्हणजे काय, तुमचे ऑब्झर्वेशन दिले, एक कुठला तरी एक व्हेरिएबल असेल, आणि f म्हणजे रिस्पेक्टिव्ह त्याच्या फ्रिक्वेन्सी दिल्या. 20 ऑब्झर्वेशनच्या फ्रिक्वेन्सीज किती आहेत? 20 या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी किती आहेत? 8. म्हणजे 8 वेळा 20 20 20 असणार आहे. त्याच पद्धतीने 30 ऑब्झर्वेशन सॉरी 30 ऑब्झर्वेशनच्या फ्रिक्वेन्सीज किती आहेत? 12. 40 चे किती आहेत? 20. 50 चे किती आहेत? 10. आणि 60 चे किती आहेत? 6. 70 चे किती आहेत? 4. तर आता आपण डायरेक्ट मेथड न जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, दोन मेथडने आपण प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करू शकतो. एक तर डायरेक्ट मेथड आणि शॉर्टकट मेथड. डायरेक्ट मेथडने जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला काय लागेल, x बार इज इक्वल टू समेशन f इंटू x डिवायडेड बाय n. ठीक आहे, हा फॉर्म्युला लागणार आहे. आता हा फॉर्म्युलाच आपल्याला सांगतो की जो टेबल प्रिपेअर करायचा ना, हा फॉर्म्युला आपल्याला सांगत असतो. टेबल मध्ये काय काय यायला पाहिजे, x म्हणजे तुम्हाला हे x चे व्हेरिएबल दिलेत ते ऑब्झर्वेशन जे आहेत ते सर्व लिहिणार आपण. त्याच्यानंतर f म्हणजे काय, तुम्हाला त्या प्रत्येक ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी दिलेत त्या लिहिणार. आणि फॉर्म्युल्यासाठी काय लागतं, f इंटू x लागतंय. तर f इंटू x चा एक कॉलम आपण प्रिपेअर करणार. हा टेबल आपण प्रिपेअर करणार. x च्या एंट्रीज तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेल्या आहेत, y च्या एंट्रीज तुम्हाला ऑलरेडी दिल्या आहेत. f इंटू एंड करून ह्याच्या पण एंट्रीज तुम्ही करणार. आणि तुम्हाला फॉर्म्युल्यात सॉरी फॉर्म्युल्यात काय लागणार आहे, समेशन f इंटू x लागणार आहे. या कॉलम वरून तुम्हाला मिळेल. आणि समेशन f म्हणजेच काय असते, n. सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज म्हणजेच काय, सगळ्या फ्रिक्वेन्सीची जी ऍडिशन आहे त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल n म्हणतोय. त्या कॉलम वरून तुम्हाला मिळेल. आलेल्या व्हॅल्यूज तुम्ही या फॉर्म्युल्यात पुट केले की डायरेक्ट मेथडने तुम्हाला काय भेटणार, अरिथमेटिक मीन भेटणार. त्यासाठी आता हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते कसे सॉल्व्ह करतोय ते पहा. त्यासाठी मी तुमच्यासाठी ऑलरेडी टेबल प्रिपेअर केलेला आहे. तर टेबल तुमचा या पद्धतीने बघा. x एंट्रीज तुम्ही ऑलरेडी इथं मार्क केली, f एंट्रीज ऑलरेडी इथं मार्क केलेले आहेत. ठीक आहे. आता f इंटू x कसं मिळवणार आपण, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 8 इंटू 20 किती होईल, 160 होईल. त्याच्यानंतर 12 इंटू 30 किती होईल, 12 3 जार 36 ते एक 0 येईल म्हणजे 360 होईल. 20 इंटू 400 म्हणजे किती होईल, हे 40 इंटू 20 म्हणजे किती होईल, 800 होईल हे. त्याच्यानंतर हे किती होईल, 500. त्याच्यानंतर हे किती होईल, 6 6 जार 36 म्हणजे हे 360 होईल. त्याच्यानंतर हे किती होईल, 280 होईल. त्या सर्व फ्रिक्वेन्सीची तुम्हाला काय करायचे आहेत, f इंटू डी कॉमन आहेत ना, आणि हा फ्रिक्वेन्सी समेशन f तुम्हाला लागणार आहे आणि समेशन f इंटू x लागणार आहे. त्यांच्या ऍडिशन तुम्ही करून घ्यायचे आहेत. त्यांच्या ऍडिशन काय येतील पहा. 8 तुम्हाला कॅल्सी अलाउड असेल तर कॅल्सी करावं किंवा ओरली तुम्ही करू शकता. 8 प्लस 12 प्लस 20 प्लस 10 प्लस 6 प्लस 4. कॅल्सी असेल तर कॅल्सी वरूनच तुम्ही काय करा, ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. टोटल व्हॅल्यू किती आली, 60. म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सीची ऍडिशन आली 60. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, समेशन एफ एक्स मिळवायचं आहे. तिथे ह्या सर्व ह्या जे व्हॅल्यूज आहेत सर्व ऍड करावे लागतील. ते ऍड करून घ्या. किती येतील हे, 160 प्लस 360 प्लस 800 प्लस 500
प्लस 360 प्लस 280 हे किती आलेले 2460. आता तुम्हाला मीन कॅल्क्युलेट करायचं. मीन कसं कॅल्क्युलेट करणार? देअरफॉर नाव अरिथमेटिक मीन इक्वल्स टू एक्स बार इक्वल्स टू, हा जो मीन करतोय आपण डायरेक्ट मेथडने करतो. डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय? समेशन एफ इंटू एक्स डिवायडेड बाय सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी म्हणजे एन. समेशन एफ एक्स किती आला टेबलवरून तुम्हाला मिळेल हा 2460 डिवायडेड बाय 60. आता 2460 ला तुम्ही 60 ने डिवाइड करा. 2460 जो आहे त्याला तुम्ही किती डिवाइड करणार? 60 ने. तुम्हाला आन्सर किती भेटेल? 41. आन्सर किती मिळत आहे? 41. तर हे आन्सर तुमचं काय असेल? 41 हा तुमचा काय असेल? एक्स बार. एक्स बार म्हणजे या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या टेबलवरून तुम्हाला जे क्वेश्चन दिलाय त्याचा मीन किती आला? 41. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्ही काय करायचंय? आता सेकंड ही मेथड कोणती होती? आपण डायरेक्ट मेथडनं हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता सेकंड एक्झाम्पल जे देणार आहे आपण, तर फर्स्ट एक्झाम्पल आपण डायरेक्ट मेथडचा यूज केला. सेकंड मेथडसाठी मी शॉर्टकट मेथडचा एक्झाम्पल यूज करतो. आता कोणती मेथड तुम्ही डिसाईड करायची ते डिपेंड करतं तुमचे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन जर बिगर नंबर असतील तर तुम्हाला ऑलवेज प्रेफर काय करायचं? जी नेक्स्ट मेथड आहे शॉर्टकट मेथड आहे, शॉर्टकट मेथड यूज केली की तुम्हाला काय होतील? कॅल्क्युलेशन कमी करावे लागतील. त्याच्यानुसार कोणती मेथड डिसाईड करायची ते एक्झाम्पल तुम्हाला सांगत असते. आता सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल साठी हे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला हे दिलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर आहे. गिवन फॉलोइंग मार्क्स अँड नंबर ऑफ स्टुडंट कॅल्क्युलेट द अरिथमेटिक मीन. या दिलेल्या डेटाचा तुम्हाला काय करायचं आहे? अरिथमेटिक मीन फाइंड आउट करून घ्यायचा आहे. तुम्हाला काय दिलेत? मार्क्स दिलेत आणि नंबर ऑफ स्टुडंट दिलेत. 64 मार्क्स पडणारे किती स्टुडंट आहेत? 8. म्हणजे त्याच्या फ्रिक्वेन्सी दिलेत. म्हणजे हा तुमचा काय असेल? एक्स व्हेरिएबल असेल आणि हा तुमचा काय असेल? फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ तुम्ही अज्युम करणार. ठीक आहे. आता तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कशाने करायचा आहे? शॉर्टकट मेथड. मग शॉर्टकट मेथडचा फॉर्म्युला काय? एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ इंटू डी डिवायडेड बाय एन. बरोबर आहे. समेशन ए प्लस एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ इंटू डी डिवायडेड बाय एन हा फॉर्म्युला आहे. बरोबर. आता हा फॉर्म्युलाच तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला जो टेबल प्रिपेअर करायचा तो कशा पद्धतीने करणार. आता हा टेबल काय एक्सप्लेन करतोय बघा. मार्क्स दिले तर नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे 64 मार्क्स पडणारे स्टुडंट किती आहेत? 8. 63 पडणारे 18. 62 पडणारे 12. 61 पडणारे 9. 60 पडणारे 7 आणि 59 पडणारे किती जण आहे? 6 जण आहे. ठीक आहे. ह्या फ्रिक्वेन्सीज. आता अरिथमेटिक मीन शॉर्टकट मेथडने कसा फाइंड आउट केला? तर हे ऑब्झर्वेशन बघितले जरा बिगर आहे. त्यामुळे मी हे एक्झाम्पल तुम्ही डायरेक्ट मेथडने पण सॉल्व्ह करू शकता किंवा शॉर्टकट मेथडने. पण शॉर्टकट मेथडने केली कॅल्क्युलेशन तुम्हाला जरा काय करावं लागतील? कमी. आता टेबल जो प्रिपेअर करायचा कॅल्क्युलेशन करण्यासाठी, तो टेबल हा फॉर्म्युलाच तुम्हाला सांगत असतो की टेबलमध्ये काय काय गोष्टी येणार आहेत. तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल एक्स येईल. एक्सच्या एंट्रीज ज्या ऑब्झर्वेशन आहेत त्या सर्व एंट्री येतील. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीच्या एंट्रीज येतील. त्याच्यानंतर डेव्हिएशन आपण घेणार. डेव्हिएशन कसं घेणार? एक्स मायनस ए. आता जो हा ए आहे, ए म्हणजे काय सांगितले मी? कुठली पण व्हॅल्यू घ्यायची. तुम्हाला ऑब्झर्वेशन एक दिलेत ना, त्यातली कोणतीही व्हॅल्यू आपण डिसाईड करणार आहे ए म्हणून काय घ्यायचे ते. सपोज आता या केसमध्ये ए मी 62 घेतला. एक्स मायनस 62 ए कन्सिडर करणार आहे. करू शकतो आपण. इव्हन तुम्ही 64 करा, 60 कोणतीही व्हॅल्यू जी एक्सची आहे तुम्ही ती व्हॅल्यू ए म्हणून कन्सिडर करू शकता. आणि प्रत्येक ऑब्झर्वेशन त्याच्यातनं काय करायचं? त्या प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून तो जो तुम्ही ए अजून केलाय तो सबट्रॅक्ट करायचा. तो तुमचा कॉलम कशाचा होईल? डी चा होईल. हा डी चा कॉलम होईल, एफ चा कॉलम होईल आणि लास्ट तुम्हाला काय लागणार? एफ इंटू डी लागणार आहे ना फॉर्म्युल्यात. त्यामुळे तुम्हाला काय करायला? एफ इंटू डी करावं लागेल आणि याची समेशन तुम्हाला एफ डी या कॉलम वरून मिळेल. समेशन एफ म्हणजे वरून तुम्हाला समेशन एफ वरून काय भेटणार आहे? टोटल फ्रिक्वेन्सी भेटणार आहे. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने टेबल आपल्याला काय करायचं? प्रिपेअर करायचं आहे. तर मी टेबल तुमच्यासाठी ऑलरेडी प्रिपेअर केलेला आहे. तर या पद्धतीने तो टेबल असेल. त्याच्यामध्ये कोणकोणते एंट्रीज असेल हे सर्व टेबल आपण कशासाठी कॅल्क्युलेट करतोय? कॅल्क्युलेशन फॉर अरिथमेटिक मीन. इथं या ठिकाणी लेट ए जो आहे तो आपण अजून किती करणार आहे? 62. ए किती घेणार आहे आपण? 62. 62 ला तुम्ही या पद्धतीने पण दाखवू शकता. बॉक्स करा त्याच्या पुढे ए लिहा. म्हणजे ए तुम्ही 3 घेतलाय, 62 घेतलाय. हा तुमच्यासाठी हा टेबल प्रिपेअर झालेला आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे? प्रत्येक ऑब्झर्वेशन मधून 62 सबट्रॅक्ट करायचं. 64 मायनस 62 किती होईल? 2 होईल.
आता हा टेबल मी कंप्लीट करतोय. 63 मायनस 62 किती होईल? 1 होईल. 62 मायनस 62 किती होईल? 0. 61 मायनस 62 किती होईल? -1. 60 मायनस 62 किती होईल? -2. 59 मायनस 62 किती होईल? -3. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? एफ इंटू डी मिळवायचा आहे. एफ इंटू डी मिळवायचा आहे. एफ इंटू डी. 8 टू जार 16. 8 दुनी 16. 18 1 जार 18. देन 12 0 म्हणजे 12 इंटू 0 केलं तर आन्सर किती? 0. 9 इंटू 1 -9. 7 इंटू -2 -14. 6 इंटू -3 -18. ठीक आहे. हे तुम्हाला एन्ट्रीज मिळतील. आता समेशन जो तुम्हाला फॉर्म्युला दिलाय नाव अर्थमॅटिक मीन, शॉर्टकट मेथडचा फॉर्म्युला काय आहे? अर्थमॅटिक मीन इज इक्वल टू एक्स बार इक्वल्स टू ए प्लस समेशन एफ इंटू डी डिवायडेड बाय एन. ठीक आहे. तर एफ डी मिळवायचं समेशन एफ डी तुम्हाला इथून मिळेल आणि समेशन एन म्हणजे समेशन एफ त्यालाच आपण एन म्हणतोय तो या कॉलमवरून मिळेल. फ्रिक्वेन्सीचे ऍडिशन सगळे करून. तो फ्रिक्वेन्सीचे ऍडिशन करून घ्या. 8 plus 8 16, 16 plus 2 18, 18 plus 9 27, 27 plus 7 34, 34 plus 6 40, 4 plus 1 5, 5 plus 1 6 म्हणजे याचा आन्सर किती? 60 होईल. आता ह्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला काय करायचे? हे डी सध्याचे काय समेशन लागणार नाही, त्यामुळे हे समेशन आपण करणार नाही. त्याच्यानंतर बघा हे किती होतं ते पहा. की आता एक काही काही नंबर्स काय ऍडिशन तुम्हाला काय करणार? ह्याच्यात काय दिलेलं आहे? काही काही नंबर प्लस मध्ये आहेत, काही काही नंबर मायनस आहेत. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरचा यूज करून पण हे आन्सर्स काढू शकता. कसे आन्सर्स काढायचे ते तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो. या पद्धतीने तुम्हाला करता येतील. काय काय एंट्रीज आहेत बघा. काय काय आहेत? 16 प्लस 18 प्लस 0 -9 -14 -18. तर तुम्हाला आन्सर किती भेटलं? -7. या सर्व एफ डीच्या कॉलम मध्ये सर्व जे एंट्रीज आहेत त्या सर्वांचे ऍडिशन किती भेटले? -7. तर तुम्हाला अजून मी कसं करणार? ए तुम्ही किती डिसाइड केलं? 62 प्लस समेशन एफ डी किती आलेलं आहे? -7 डिवायडेड बाय एन किती आलेलं आहे? हा 60. तर सिंपल करूया. प्लस इंटू मायनस काय होईल? मायनस होईल. 62 मायनस 7/60 होईल. आता 7/60 तुम्ही डायरेक्ट करू शकता. -7 ला किती डिवाइड करायचं तुम्हाला? डिवायडेड बाय 60 करायचं. किती येईल तुमचा आन्सर? -0.1166 येते. 0.1167 जरी केलं तरी राऊंड अप करून 7 करा. ठीक आहे. हा नंबर काय करायचा तुम्हाला? मायनस करायचा कशातून? 62 मध्ये. 62 मायनस 0.1167 केलं तर तुमचा आन्सर येत आहे 61.8833. हा तुमचा काय असेल? अर्थमॅटिक मीन असेल. हा अर्थमॅटिक मीन तुम्ही कशावरून कॅल्क्युलेट केला तर शॉर्टकट मेथडनं तुम्ही हा अर्थमॅटिक मीन कॅल्क्युलेट केलेला आहे. डायरेक्ट मेथडनं पण हा मीन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. फक्त कॅल्क्युलेशन काय वाढले असते? एक कॅल्क्युलेशन वाढले असते. डायरेक्ट मेथडसाठी फॉर्म्युला काय आहे? एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स इंटू एन. मग त्याच्यासाठी तुम्हाला 3च कॉलम लागले असते. एक्स मिळाला माहित आहे, दिलेलाच असतो तुम्हाला. एफ दिलेलाच असतो. त्याच्यानंतर एफ इंटू एक्सचा कॉलम करायचा आणि त्यांची समेशन घ्यायची. ऍज इट इज तुम्ही काय करा? या फॉर्म्युला टाका. तुम्हाला आन्सर हेच भेटेल. तुम्ही ट्राय करू शकता. एकदा ट्राय करून बघा घरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? ह्याच्यातच एक तर मेथड तुम्ही डायरेक्ट मेथडनं पहिला फर्स्ट क्वेश्चन काय केला? तुम्ही डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह केला. सेकंड जो क्वेश्चन दिलेला होता तो तुम्ही अज्युम्ड मीन किंवा शॉर्टकट मेथडनं तुम्ही सॉल्व्ह केला. आता थर्ड क्वेश्चन मध्ये व्हरायटी काय करतात? तुम्हाला दिलेले हा टेबल दिला असतो. ऑब्झर्वेशन जो टेबल दिलाय, ऑब्झर्वेशन टेबल किंवा जो डेटा दिलाय तो फ्रिक्वेन्सी आणि ह्याच्यामध्ये देणार ऑब्झर्वेशन मध्ये. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला पूर्ण ह्या डेटाचा अर्थमॅटिक मीन दिला जातो आणि फ्रिक्वेन्सी कुठली तरी एक मिसिंग केली जाते. तर ते मिसिंग फ्रिक्वेन्सी फाइंड करा म्हटलं जातं. किंवा सेकंड टाइपचा क्वेश्चन कुठला असतो? जे ऑब्झर्वेशन आहे त्यात एक ऑब्झर्वेशन मिसिंग ठेवलं जातं आणि तुम्हाला म्हणतात की ते मिसिंग जे ऑब्झर्वेशन आहे त्याची व्हॅल्यू काय असेल ते फाइंड करा. त्यासाठी तुम्हाला किंवा प्रॉब्लेमचा अर्थमॅटिक दिला जातो, अर्थमॅटिक मीन दिला जातो. आता ते कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत त्यात आपण 1 बाय 1 पाहू. ठीक आहे. तर आता नेक्स्ट टाइपचा प्रॉब्लेम बघा कसा येतोय तो. त्याच्यानंतर आता हा या टाइपचा प्रॉब्लेम येईल पहा. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही पाहू शकता काय दिले बघा.
काय केलेलं आहे पहा, हे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्क्रीनवरती ठेवतो मी हा प्रॉब्लेम तुमच्यामध्ये. हा प्रॉब्लेम ठेवलेला आहे. काय म्हटलंय? एक मिनिट. ओके. इफ द मीन ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन इज 20, म्हणजे तुम्हाला मीन दिलाय प्रॉब्लेम. त्याच्यानंतर परत काय म्हटले? लोकेट द मिसिंग फ्रिक्वेन्सी. आता बघा, हा डेटा दिलाय तुम्हाला. हे जो ऑब्झर्वेशन आहे, ऑब्झर्वेशन काय? 5, 15, 25, 35, 45, 55. त्याच्यानंतर त्याच्या रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सीज काय दिले? 7 क्वेश्चन मार्क. हा काय दिलाय तुम्हाला? क्वेश्चन बाय, म्हणजे काय फ्रिक्वेन्सी काय केले? मिस केलेली आहे. ही मिसिंग फ्रिक्वेन्सी तुम्हाला फाइंड आउट करायची दिलेल्या डेटावरून. त्याच्यानंतर 8, 11, 3, 5 हा जो क्वेश्चन मार्क आहे या ठिकाणी किती फ्रिक्वेन्सी येईल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या टाईपचा प्रॉब्लेम कसा सोडवणार? तुम्ही आता कोणतीही मेथड यूज करू शकता. डायरेक्ट वापरा as well as, किंवा तुम्ही काय करू शकता? शॉर्टकट मेथड या ठिकाणी यूज करू शकता. तर आता आपण हा जो क्वेश्चन आहे तो डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ऑब्झर्वेशन 2 डिजिटचे डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह करू. डायरेक्ट मेथडसाठी आपल्याला काय काय कॉलम लागतील? एक्स लागेल, एफ लागेल आणि एफ एक्स लागेल. हे 3 कॉलम लागतील. तर फॉर्म्युला काय डायरेक्ट मेथडचा? समेशन एफ एक्स डिवाइडेड बाय एन. हा फॉर्म्युला यूज करू आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर मी हा तुमच्यासाठी ऑलरेडी प्रिपेअर केलेला आहे हा टेबल. तर पहा, ह्या एंट्रीज एक्सच्या आहेत, ह्या एंट्री एफच्या आहेत. तुम्ही एफ एक्स एफ इंटू एक्स करायचं. तर ह्या दोघांचं तुम्हाला काय करावं लागेल? दोन्ही ज्या एंट्रीज आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन इथं द्यायचं. 7 5 किती होईल? 35. 15 इंटू एम हे किती होईल? 15 एम. त्याच्यानंतर 25 8 200. त्याच्यानंतर 11 इंटू 35 केलं तर आन्सर किती होईल? 300 आणि म्हणजे किती येते पहा, तुम्ही कॅल्क्युलेट करतो. 35 इंटू 11 किती आले? हे 385. किती येते? हे 385 येईल. हा हे नंबर किती आहे? 385. त्यानंतर 45 इंटू 3, 45 इंटू 3 किती होईल? 43 120 आणि 15 135 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 55 इंटू हे किती होईल? 250 हे 25 275. 275 हे सगळ्या एंट्रीज झाल्या. आता ह्या सगळ्यांच्यात सम तुम्हाला लागणार आहे. सम साठी आता फॉर्म्युला कशावरून काढते? डायरेक्ट फॉर्म्युला आहे तुमचा अर्थमॅटिक मीन काढायचा. अर्थमॅटिक मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू काय? डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला समेशन एफ एक्स डिवायडेड बाय एन. तर एन तो तुम्हाला भेटणार आहे तो फ्रिक्वेन्सीचे ऍडिशन असणार आहे. आता तुम्ही बघा, इथं एम एक अननोन आहे. आता ह्याच्यात जी मिसिंग फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यासाठी मी काय अजून केलेलं आहे? एम अजून केलेलं आहे. एम काय केलेलं आहे? अजून केलेलं आहे, कारण क्वेश्चन मार्क कसं दाखवणार आपण. त्यामुळे काय केलं? एक व्हेरिएबल नवीन असाइन केलं. जी व्हॅल्यू काढायची ना त्याला एम अजून केली. आणि तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी अर्थमॅटिक मीन दिलाय तो एक्स बार किती दिलेला आहे? 28. हा तुमच्या प्रॉब्लेम मध्येच ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे. तर त्या व्हॅल्यूज मी इथं लिहिलेलं आहे. तर या प्रकारचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतोय ते पहा. तर समेश ह्या सर्व फ्रिक्वेन्सीची काय करायची? ऍडिशन इथं तुम्हाला लिहायची. कशी लिहिणार? हा जो एम आहे तो ऍज इट इज लिहा. तो काय ऍड होणार नाही. एक्झॅक्ट आता आपल्याला त्याची व्हॅल्यू माहित नाही, तो एमच म्हणून कन्सिडर करा. प्लस आता जे नंबर्स आहेत त्या सर्व नंबरची काय करून घ्या? ऍडिशन करून घ्या. तर त्यांचे ऍडिशन किती येते ते पहा. मी डायरेक्ट करतो. 7 प्लस 8 7 प्लस 8 प्लस 11 प्लस 3 प्लस 5 यांचे ऍडिशन 34 येईल. किती येते यांची ऍडिशन? 34 येते. म्हणजे तुमचा एन जो आहे, एन किती मिळाला? एम प्लस 34 मिळाला. त्याच्याच पद्धतीनं हा किती आहे? समेशन एफ डी करायचं असेल तर हा 15 एम तर तुमचा प्रॉब्लेम मध्ये ऍड कुठं होणार नाही, कारण एम किती आहे ते आपल्याला माहित नाहीये. तर आता ऑर्डर जे नंबर ऑर्डर जे नंबर आहेत ते ऍड करा. ऑर्डर नंबर काय आहेत? 35 देन प्लस 200 प्लस 385 प्लस 135 प्लस 275. याचा आन्सर किती आहे? 1030 येते. याचा आन्सर किती येते? 1030. ठीक आहे. तर टेबल वरून ह्या दोन्ही तुम्हाला व्हॅल्यूज मिळाल्या, त्या व्हॅल्यूज इथं पुटअप करा. म्हणजे एक्स बार तुम्हाला दिलेला आहे. एक्स बार किती आहे? 28 इक्वल टू समेशन एफ एक्स किती आलेला आहे तुमचा? 15 एम प्लस 1030 डिवायडेड बाय एन. एन किती आलेला आहे? एम प्लस 34. आता मॅथमॅटिकल मॉडिफिकेशन करूया. हा डिवाइडला इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय. हा किती होईल? 28 इंटू एम प्लस 34 इक्वल्स टू 15 एम प्लस 1030. आता हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्या ह्या दोन्ही टर्म्सला. या 28 न किती होईल?
28m, m into 28, 28m plus 28 into 34, 28 into 34 किती येते? 28 into 34 येईल 952. किती येते हे? 952 is equal to 15m plus 1030. आता m जे व्हेरिएबल आहे ते एका साईडला लिहा आणि नंबर जे आहे ते एका साईडला लिहा. आता हा 15m आहे, ह्या डाव्या बाजूला घेतो, LHS ला घेतो, तर काय होईल? हा 28m minus 15m. नंबर सगळे राईट हँड साईडला घेतो. ऑलरेडी राईट हँडला कोण आहे? 1030. हा इकडे गेल्यावर प्लस मायनस होईल 952. याचा आन्सर किती येईल? 13m. याचा आन्सर किती येते? 78 येईल. मग m इज इक्वल टू किती येईल तुमचा? 78. हा डिवाइडला 13 होईल, म्हणजे m किती आला? 6. m किती आला? 13 6 जार 78. फायनल आन्सर समज कसं करणार? देअरफॉर मिसिंग फ्रिक्वेन्सी is equal to 6. मिसिंग फ्रिक्वेन्सी is equal to 6. हे फायनल आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे प्रॉब्लेम बघा कशा कोणत्या प्रकारचा होता. याच्यामध्ये तुम्हाला डेटा दिलेला आहे आणि त्या डेटाचा तुम्हाला मीन पण दिलेला आहे. फक्त एक कोणती तरी गोष्ट अननोन सांगणार. त्या अननोन गोष्टला आपल्याला एक व्हेरिएबल असाइन करून घ्यायचा आहे. कुठलाही स्मॉल लेटरचा व्हेरिएबल असाइन करून घ्या आणि तुम्ही ज्या पद्धतीने डायरेक्ट मेथडचा यूज करून मीन काढता तोच फॉर्म्युला अप्लाय करून सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा. तुम्हाला जी अननोन गोष्ट आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी तरी अननोन असेल किंवा ऑब्झर्वेशन तरी अननोन असेल. आता मी हा प्रॉब्लेम काय घेतलेला आहे? फ्रिक्वेन्सी अननोन असलेला. आता ऑब्झर्वेशन अननोन असण्याचा पण एक प्रॉब्लेम घेतो याच्यानंतर, म्हणजे दोन्ही टाईप तुमचे काय होतील? कव्हर होतील. ठीक आहे. तर याच्यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे तो पहा काय आहे तो. याच्यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे तर तो या पद्धतीने असेल. मिसिंग फ्रिक्वेन्सीचा हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेला आहे तुम्हाला. त्याची मिसिंग फ्रिक्वेन्सीचा आन्सर किती आले? 6. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. या केसमध्ये मी काय केलंय? ऑब्झर्वेशनच अननोन ठेवले. म्हणजे ऑब्झर्व तुम्हाला ह्या डेटाचा मीन दिलेला आहे. किती दिलेला आहे? मीन 165 दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत त्या केसमध्ये तुम्हाला. ठीक आहे. तर हा डेटा काय आहे बघा आधी. हा डेटा काय सांगतोय ते पहा. इफ द अर्थमॅटिक मीन, हा क्वेश्चन काय बघा ते. इफ द अर्थमॅटिक मीन ऑफ द डेटा गिवन बिलो इज बी किती आहे? 165 रुपीज. बर. फाइंड द मिसिंग टर्म. आता मिसिंग टर्म जे आहे तर इथं क्वेश्चन मार्क आपण दिलेला आहे. तर हा तुमचा काय झाला? एक्स झाला. हा तुमचा काय झाला? एफ झाला. डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर डायरेक्ट मेथडसाठी आपल्याला 3च कॉलम लागतील, एक्स, एफ आणि एफ एक्स. तो आपण ड्रॉ करून तुमच्यासाठी मी ऑलरेडी ठेवलेले आहे. तर ते या पद्धतीने केलं आणि जी गोष्ट मिसिंग आहे त्याला आपण एक व्हेरिएबल असाइन करूया आणि मीन जो आहे तो एक्स बार घेऊया. याच्या पद्धतीने हा टेबल मी ऑलरेडी दिलेला आहे. मिसिंग टर्म साठी मी झेड अजून केला व्हेरिएबल आणि जो मीन दिलेला आहे तुम्हाला तो किती आहे? एक्स 165. तर ह्या डेटाच्या एंट्रीज मी ऑलरेडी लिहिलेले आहेत तुमच्यासाठी. तर आता हे सॉल्व्ह करून आपल्याला जे फॉर्म्युलेसाठी लागणार आहे, फॉर्म्युलेसाठी काय लागणार आहे? नाव अर्थमॅटिक मीन इज इक्वल टू काय असते? एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स डिवायडेड बाय एन. समेशन एफ एक्स लागते, एन लागते. आता हा टेबल मी पूर्ण कंप्लीट करतो. ठीक आहे. आता कंप्लीट टेबल कसा होईल तो पहा. 100 इंटू 330 हे 3000 होईल. 150 इंटू 20 किती होईल? हे पण 3000 होईल. 200 इंटू 15 किती होईल? हे सुद्धा तुमचं 3000च होईल. त्याच्यानंतर 10 इंटू झेड किती होईल? 10 झेड होईल. 300 इंटू 4 किती होईल? 1200 होईल. आणि 500 इंटू 1 किती होईल? 500 होईल. ठीक आहे. आता या सर्व फ्रिक्वेन्सीची ऍडिशन मी इथे लिहितो आणि या सर्व टर्म्स आता आपण कॅल्क्युलेट केले त्याची पण ऍडिशन मी इथं लिहितो. तर काय होते बघा, काय ऍडिशन मिळतात ते पहा. फ्रिक्वेन्सीची ऍडिशन किती होईल? 30 प्लस 20 प्लस 15 प्लस 10 प्लस 4 प्लस 1 किती मिळाले तुम्हाला ऍडिशन? यांची 80 मिळालेली आहे. ह्याची ऍडिशन किती भेटली तुम्हाला? 80 मिळालेली आहे. आता यांची ऍडिशन बघा. ह्याची ऍडिशन तुम्हाला काय भेटेल? आता हा 10z तर ऍड होणार नाही कुठेही. हा 10z ऍड कुठेही होणार नाही कारण व्हेरिएबल आहे. पण अदर नंबर जे आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. अदर नंबर काय आहेत बघा. 3000 3000 3000 म्हणजे टोटल किती? 9000. 9000 आणि हा 1000 किती झाला? 10000. 10000 आणि हे वरचे 700 म्हणजे किती होईल? 10700. 10700 हा तुम्हाला नंबर मिळाला. ठीक आहे. तर आता ह्या ज्या व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केल्या त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. काय मिळतात ते पहा. एक्स बार इज इक्वल टू, आता तुम्हाला एक्स बार पण दिलेला आहे. एक्स बार किती दिलेला आहे? 165. 165 therefore 165 is equal to summation fx. summation fx किती आलेला आहे? 10z प्लस 10700 डिवायडेड बाय n. n किती काढलेला आहे आपण? 80. हा 80 इकडे मल्टिप्लाय करा. काय होईल? 165 इंटू 80 इक्वल्स टू 10z प्लस 10700.
165 ला 165 न 80 ला मल्टिप्लाय करा, आन्सर किती येईल? 80 इंटू किती 165 किती येईल? 13200. 13200 येत आहे इक्वल्स टू 10z प्लस 10700. हा 10700 इकडे शिफ्ट करा, काय होईल? हा 13200 मायनस 10700 इक्वल्स टू 10z. या 13200 मधून 10700 तुम्ही काय करा? सबट्रॅक्ट करा. 10700 सबट्रॅक्ट केलं तर तुम्हाला आन्सर किती मिळतंय? तर आन्सर भेटतंय तुम्हाला 2500 मिळतंय. 2500 इज इक्वल टू 10z. तर याच्यावरून z इज इक्वल टू किती भेटेल? 2500 डिवायडेड बाय 10. म्हणजे z ची व्हॅल्यू किती भेटली? 250. z किती भेटला? 250. जी मिसिंग टर्म असणार आहे ती किती असणार आहे? 250. जी मिसिंग टर्म किती असणार आहे? 250. तुम्ही इथं बघू शकता 100 मध्ये 50 मिळालं, परत 200 मिळालं, परत 50 मिळालं, 250. ह्या नेचरनुसार पण करते, पण इथं व्हेरिएबल ह्याच्यावर जायचं नाही. ह्या टेबलच्या याची व्हॅल्यू करून जायचं, कॅल्क्युलेट करून व्हॅल्यूज आपण काय करणार आहे? चेक करणार आहे. तर तुम्हाला आन्सर किती भेटते याचं? z इज इक्वल टू 250 भेटते. याच्या पद्धतीनं आपण जो डिस्क्रीट सिरीज जी आहे, डिस्क्रीट सिरीज म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली जाते प्रत्येक ऑब्झर्वेशनची, ही जी सिरीज आहे त्याचा डायरेक्ट मेथडनं मीन कसा काढला जातो, शॉर्टकट मेथडनं मीन कसा काढला जातो, त्याच्यानंतर मिसिंग फ्रिक्वेन्सी असेल प्रॉब्लेम मध्ये आणि तुम्हाला जर एम दिला असेल तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो, त्याच्यानंतर मिसिंग टर्म असेल आणि तुम्हाला जे टेबल दिलं, जे काही गिव्हन डेटा दिला असेल त्याची मिसिंग टर्म आणि अर्थमॅटिकली तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केला आहे, मिसिंग टर्म काढायची असेल तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. याच्या पद्धतीने आपण जो डिस्क्रीट सिरीज साठी अर्थमॅटिक मीन कोणत्या पद्धतीने फाइंड केला जातो हा कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे. तर याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जी कंटिन्युअस सिरीज आहे कंटिन्युअस सिरीज, त्याच्यासाठी अर्थमॅटिक मीन कोणकोणत्या वेळेने कॅल्क्युलेट करतो किंवा त्याचे रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहे. तोपर्यंत ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढेच. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.